हाय मंडळी, पल्लवी पचांगे या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी बनवत आहे आता हलव्याचे दागिने. तर मी त्यासाठी काय केलं, नेलपेंट लावलेले जे मणी होते ना, ते मणी घेतले आणि हे साखरफुटाणे घेतले खायचे, जे आपण देवाला प्रसाद म्हणून वाहतो ते. कारण की माझ्याजवळ काही ते नकलीवाले मणी नव्हते, म्हणून मग मी हे असलीच खायचे घेतले साखरफुटाणे. आणि कपडे शिवायची दोऱ्याची रील घेतली होती पांढरीवाली. आणि पोत वयासाठी कसा आपण धागा चारेरी करून घेतो, तसा मी चारेरी धागा करून घेतला तो आणि त्यामध्ये मणी भरून घेतले. आणि प्लेटीला लावली मी चिकन टेप आणि तो धागा. आणि प्लेटीला तर मी चिपकवून घेतलं, पण काय झालं, ते प्लेटीचा जो धागा आहे ना, तो निघतच होता आणि ते चिकन टेप पण प्लेटीला सोडत होता. आणि मग म्हटलं जाऊ द्या, आता याला काही चिकटत नाही, म्हणून मग मी या स्टाईलला लावून घेतला पायरीला तो धागा चिकटून घेतला आणि पटापट माझे मणी वयनं झाले. आणि ताईचं चालू होतं मला रंगीबिरंगी मणी एका साईडला करून देणं आणि मोठे मोठे मणी एका साईडला करून देणं. कारण की त्या साखरफुटाण्यांमध्ये लय मोठे अलग म्हणजे कलरचे मणी होते आणि मोठे पण होते, म्हणून मग तिनं वेगवेगळे करून दिले काढून. आणि मी काही रंगीबिरंगी मणी टाकले त्यात आणि काही साधे मणी पांढरे टाकले. आणि जो धागा निघते ना, म्हणून मग मी त्याला गोंद लावून घेतला. त्या धाग्याला जिथं जिथं धागा दिसते तिथं तिथं गोंद लावून घेतला. कारण की मुलांच्या गळ्यामध्ये हा हार कधी घातला तर मग ते मुलं छोटे छोटे काय करतात, हार ओढतात गळ्यातला काढून. कारण की आता पाहिजे आपल्या शंभूला पण मी घालणार, तर तो गळ्यातला हार वळीन. आणि असा काही फायनल लुक होता त्या हाराचा. आणि डबल टेपला मी गुलाबाचं फूल चिटकवून घेतलं आणि साईडला ही मणी लावून घेतले साखरफुटाणे. आणि थोडंसं रेस्ट करायला ठेवून दिले ते. आणि हे पेंडल वाहिल्यावरती मी काय केलं, त्याला चिटकवून घेतलं हाराला. आणि याचा फायनल हाराचा लुक एक नंबर दिसत होता. आणि मी गळ्यामध्ये घालून बघितलं, हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे तसं म्हटलं तर. आणि गळ्यात हार घातल्यावरती मस्त दिसत होता. आणि मला अजून एक हार वळायचा होता असाच. आणि हे होती ते दोऱ्याची रील मी जे घेतली होती ते. आणि तुम्हाला दाखवलं नव्हतं मी कशा टाईप दोरा ओढून घेतला, तर मग मी असं लंबा करू करू दोरा ओढून घेतला. आणि या दुसऱ्या हारामध्ये मी गोल्डन मणी टाकणार होते. आणि एक एक करू करू मी असे मणी वळून घेतले. आणि मग मला हे हार बनवण्यासाठी थोडा टाईम तर लागला, म्हणजे 2, 2.5, 3 घंटे लागले. पण हार मस्त बनला होता. आणि मधामध्ये रंगीत मणी टाकले होते. पहा एवढी मोठी माळ ओढून घेतली मी, पण तरी मणी काही पडले नाही. आणि आपलं सेफ्टी कवच लावून घेतलं त्याला गोंद, जेणेकरून किती काही हार वळला लेकरांना तर मणी पडतील नाही. आणि हे गोंद वाढलं पाहिजेत, म्हणून मी काय केलं, ट्रायपॉडला आणि ते पहिलंच लावलेलं होता खाली चिकन टेप, तर असा हार लटकून ठेवून दिला. आणि वाढल्यावरती हार किती काही हलवला मी, तरी पण त्यातले मणी काही खाली पडतील नाही. आणि मग मला लावायचा होता साईडला धागा, कारण की धागा नाही बांधला तर मग गाठ कसं काय पाडणार आपण मागे गळ्याच्या. तर मग त्यासाठी मी त्याला धागा बांधून घेतला. आणि मागच्या साईडला याच्या धागा कोणता बांधला, जाडावाला, कारण की तो सोडायला आणि बांधायला बातच इझी जाते, म्हणून मग मी त्याला जाडा धागा बांधून घेतला. आणि साईडनं जे राहिलेला धागा होता तो कैचीनं कापून घेतला. आणि खरंच ही माळ पाहतो मी, कोणी म्हणणार का की ही घरी बनवली मी माळ. आणि एक तर खायच्या हलव्याची माळ आहे ते साखरफुटाण्यांची. आणि ही माळ बनवताना इतकं बोटाला पाणी सुटायचं, कारण की ते पहिलेच साखरचे असतात. आणि एक तर मी उन्हामध्ये बसलेली होती, तर माझ्या हाताला एवढं पाणी सुटत होतं की सांगू नाही शकत. पण तरी मी माळ बनवली. म्हटलं मला बनवायची म्हणजे बनवायचीच. अजून बाकीचे दागिने बनवायचे राहिले, त्याचा पण व्हिडिओ मी टाकणार. मला अजून मंगलसूत्र बनवायचं होतं, बांगड्या बनवायच्या होत्या हातामधल्या, कानातले बनवायचे होते, कानाचे वेल बनवायचे होते. तर त्याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मधामध्ये मी फुल लावून घेतलं. पेंडल काही मोठं बनवलं नाही, कारण की एक लहान पेंडल पाहिजे होतं आणि एक मोठं पेंडल पाहिजे होतं, म्हणून मग मी असं लावून घेतलं. ते फक्त त्याला फुलच लावलं, बाकी साईडला मणी गिनीने लावले. आणि ते मणी
ला फुल चिटकवून घेतलं आणि म्हटलं फुल गिल निघीन त्यात, म्हणून 15 मिनटं त्याला रेस्ट दिली. आणि पहा याचा पण फायनल लुक किती मस्त दिसत होता. आणि मला पहिलं काही पण बनवायचं असलं ना तर मी घरीच बनवते, कारण की विकत आणायच्यापेक्षा घरीच बनवलं जाते आणि आपलं काही ना काही शिकणं पण होऊन जाते, म्हणून मी घरीच बनवत असते. आणि हे पहिलंवालं बनवलेलं होतं. आणि माझी इकडे लुडबुड चालू होती हार बनवायची, आणि याची इकडं वेगळीच चालू होती बाबूची. एक जण याला पाहत पण असलं ना काही म्हणजे मी काही करत असली की, तर मग तरी तो काय करतो माझ्याजवळच येतो, कारण की त्याला फेकाफाकी करायला खूप जास्त आवडते. म्हणून चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.